नमस्कार, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आम्ही चाललो आहोत श्री स्वामी समर्थांच्या पळसदरी या मठामध्ये आणि आम्ही तुम्हाला पळसदरी मठाची संपूर्ण माहिती देणार आहोत। तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आमचा बिट्टू पण येतोय मठात, काकींसोबत मठात। आम्ही चाललो मठात। फोर व्हीलर नसल्या कारणाने श्रेयाला आणलं नाही, कारण गावी गेले फोर व्हीलर नाही, टू व्हीलरवरती चाललंय। आता आपण स्वामींच्या ज्या मठामध्ये चाललो आहोत त्याची मी तुम्हाला थोडी माहिती देते। कर्जतवरून पळसदरीला जाण्यासाठी ट्रेनची सुविधा आहे, इको गाडीची सुविधा सुद्धा आहे। श्री स्वामी समर्थांच्या चरण कमलांनी पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये म्हणजे पळसदरीमध्ये हा मठ आहे। या मठाचे बांधकाम फक्त 22 दिवसामध्ये पूर्ण झाले होते। वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच म्हणता येईल। या मठामध्ये 150 वर्षापूर्वी स्वामींनी वटवृक्षाखाली 22 दिवस वास्तव्य केले होते आणि एका विठ्ठल भक्ताला विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये दर्शन, अशा विविध रूपामध्ये दर्शन देऊन स्वामींनी या नगरीला पुण्य केलेलं आहे, म्हणून तिला म्हणतात पुण्यनगरी, पळसदरीची पुण्यनगरी असं म्हणतात। तर आता आपण आहोत पळसदरीच्या पुण्यनगरीमध्ये। इथे गोशाळा आहे जवळ, अजून वृद्धाश्रम सुद्धा आहे आणि आता आपण पोहोचणारच आहे पुण्यनगरीमध्ये। दादा महाराज दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून या मठाची स्थापना केलेली आहे। बघा समोरच पाटी लागलेली आहे श्री स्वामी समर्थ मठ। इथून आपल्याला आतमध्ये टर्न घ्यायचा आहे, लगेचच समोर 2 मिनिटावरती मठ आहे। रविवारी सुद्धा मठामध्ये खूप गर्दी असते, जशी गुरुवारी असते तशीच, कारण कसं आहे बहुतेक लोकांना रविवारी सुट्टी असते त्याच्यामुळे। बघा पार्किंग, इकडे बघा हे लोक जे आता येताना दिसलेत ना, हे सगळे ट्रेननी आलेले आहेत। आता ट्रेन आली असेल त्याच्या मठाकडे पटकन इकडे चप्पल स्टँडवरती चपला काढूया। या चप्पल स्टँडवरतीच काढायच्या। खूप लोक आहे ना बाहेरच चपला काढतात आणि खूप पसारा करून ठेवतात, मग एक जोड मिळतो तर एक मिळत नाही असं होतं, त्याच्यामुळे चप्पल स्टँडवरतीच काढायच्या। हे बघा इकडे असे स्टॉल पण लागलेले आहेत, दुकानं आहेत। तुम्हाला देवांसाठी हार घ्यायचे असतील, स्वामींची मूर्ती, अगरबत्ती, धूप वगैरे सगळं घ्यायचं असेल तर इकडे अशी दुकानं सुद्धा आहेत। जपमाळ मिळते, आपल्याला सद्गुरुचरित्र, सजकार्य पुस्तक वगैरे घ्यायचं असेल सगळं इकडे मिळतं। चंदन लेप, परत ताट मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला नारळ, हार, अगरबत्ती वगैरे मिळते। इकडे बेसनचे लाडू सुद्धा रेडीमेड मिळतात। आपण इथून ताट घेऊया। इकडे पाय धुण्याची सुद्धा सोय आहे। तर चला, मठात जाण्याच्या आधी, स्वामींचं दर्शन घेण्याच्या आधी पाय स्वच्छ करून घ्यायचे, थोडंसं डोक्यावर पाणी शिंपडून घ्यायचं, कारण आपण प्रवास करून आलेलो असतो म्हणून। आणि आता आपण एक ताट घेऊया हार, त्याच्यामध्ये मी नारळ, हार, अगरबत्ती आणि आपल्या स्वामींसाठी प्रसाद। मठात आल्यानंतर सर्वप्रथम इकडे औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची मूर्ती आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाला फेऱ्या घालायच्या आहेत। तुम्ही 3, 5, 7, 11 अशा कितीही घालू शकता आणि फेऱ्या घालताना मंत्र म्हणायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असं मंत्र म्हणत म्हणत फेऱ्या घालायच्या आहेत। नाहीच जमलं तर श्री स्वामी समर्थांच्या चरण कमलांनी पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आपण आहोत। या ठिकाणी 150 वर्षापूर्वी अक्कलकोटहून मुंबईला जाताना ज्या ठिकाणी मठ आहे तिथे वडाच्या वृक्षाखाली 22 दिवस स्वामींनी वास्तव्य केलं होतं। ते विठ्ठलाच्या रूपात आले होते आणि एका विठ्ठल भक्ताला दर्शन दिले होते। तर चला आता आपणही स्वामींचं दर्शन घेऊया। ही दर्शनाची लाईन आहे। हे बघा, ही औदुंबराच्या झाडाखालची मूर्ती आहे, खूप सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे। मगाशी शूट करता आलं नाही कारण खूप गर्दी होती, म्हणून मी आता शूट केलंय। चला आता लाईनमधून आपण मठामध्ये जाऊया। मठामध्ये आलं आहे आम्ही आता। खूप प्रशस्त आणि मोठा मठ आहे आतमध्ये, हा मेन याच्यामध्ये आलो आहे आपण, खूप मोठा आहे। इकडे फळ्यावरती बघा कोणतरी सारंगधर आहेत ठाण्याचे, त्यांनी आज अन्नदान केलेलं आहे, अन्नदाते आजचे ते आहेत। इकडे बोर्डावरती लिहिलेलं आहे की म्हणजे कोणत्या दिवशी दान करायचे, किती पैसे वगैरे सगळं लिहिलेलं आहे। परत तुम्हाला अभिषेक वगैरे करायचं असेल तर सगळं डिटेल्समध्ये तिकडे लिहिलेलं आहे। आता प्रथम इकडे स्वामींची आणि दादांची तसबीर आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे। तिकडे एक पादुकासुद्धा आहेत, त्यांचीसुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला। तर चला फूल अर्पण करूया आणि त्यांचं दर्शन घेऊया। आता आपण आलेलो आहे मेन स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये। बघा किती सुंदर वाटते, स्वामींची मूर्ती किती छान दिसते, किती प्रसन्न वाटतंय। दर्शन घेऊन झालं। इकडे आता पाठीमागे आहे ना सरकबाई आणि बिट्टू दोघंजणं पैसे चिपकून बघतात का म्हणून, तर बिट्टूचे काही चिपकत नाही आहेत, मी तरी त्याला दिले चिपकून।
मुलांना असं काहीतरी करायला खूप आवडतं. चिपकले बाबा बिट्टूचे एकदाचे. पुढे जाऊन आता आपली एक प्रदक्षिणा घालून झालेली आहे. प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर आपण जे ताट आणतो ते आपल्याला परत देतात. त्याच्यातला थोडा प्रसाद स्वामींसाठी काढून घेतात, बाकीचा प्रसाद आपल्याला घरी नेण्यासाठी देतात. आता गाभाऱ्यातून बाहेर आल्याच्या नंतर इकडे सुद्धा एक मूर्ती आहे, त्याची सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपण. मग पुढे आहे शेजारी शेजघर स्वामींचं. त्या शेजघरामध्ये जाऊया आता आपण. मस्त खूप मोठा छान पलंग आहे स्वामींचा आणि तिकडे सुद्धा खूप छान सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. एकदम छोटी मूर्ती आहे पण खूपच मस्त वाटतं बघून एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पादुकांवरती डोकं ठेवून व्यवस्थित छान दर्शन घेता येतं इथे. त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं इथे आल्यानंतर. आता हे बघा इकडे आहे ना गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती नागदेवता आहेत. हे एकदम गाभाऱ्याच्या समोर ठेवलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवलं आहे आता. आणि आता आपण जाऊया इकडे आतमध्ये आतमध्ये एकदम अंडरग्राऊंड बनवलेलं आहे, म्हणजे ध्यानासाठी. ध्यानघर म्हणायला तरी चालेल बघा. ध्यान मंदिर लिहिलेलं आहे तिथे. इथे सगळेजण माळा जपण्यासाठी स्वामींचा ध्यान करण्यासाठी बसतात. खूप शांतता असते तिकडे, काळोख पण असतो, कारण ध्यानाला बसायचं असतं. त्याच्यामुळे कसं आपलं मन विचलित नाही झालं पाहिजे, लक्ष इकडे तिकडे नाही गेलेलं पाहिजे, म्हणून एकदम शांत वातावरण असतं तिकडे. एकदम शांततेत सगळे स्वामींचं स्मरण करत असतात आणि एकदम ध्यानाला बसलेले असतात सगळे. इकडे सुद्धा खूप छान मूर्ती आहे स्वामींची, तिचंही दर्शन देते मी तुम्हाला आज. श्री स्वामी समर्थ. चला आता इकडे आहे ना काउंटर आहे, तिकडे तुम्हाला काही देणगी द्यायची असेल, काही अभिषेक करायचं असेल तर त्याची चौकशी करू शकता. इकडे प्रसाद घ्यायचा आहे, बिट्टूनी प्रसाद घेतला आहे, मी सुद्धा घेते. तुम्हाला काही अन्नदान करायचं असेल, काही तुम्हाला अभिषेक करायचं असेल, तुम्हाला देणगी देवासाठी काय द्यायचं असेल ते सगळं काउंटरवरती तुम्ही देऊ शकता. तिकडे विचारपूस पण करू शकता तुम्ही. बघा आता आपलं सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे छानपैकी. मस्त दर्शन मिळालेलं आहे. आज दर्शन घ्यायचं गुरुवारी केलं खूपच गर्दी असते त्याच्यामुळे, कारण दर्शनाची लाईन खूप वाढत चाललेली स्वामींच्या इकडची. त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वामींचं दर्शन घेऊया, मग इकडचं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही. आता पुढे आता आपण जाऊया महाप्रसादाकडे. तर महाप्रसाद हा गुरुवारी 2 टाईम असतो, दुपारी आणि संध्याकाळी. रविवारचा फक्त दुपारी असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी पण दुपारी महाप्रसाद असतो. तर तुम्हाला जर महाप्रसाद द्यायचा असेल, अन्नदान करायचं असेल तर तुम्ही येऊन इथे करू शकता, चौकशी आणि देऊ शकता. तर ही महाप्रसादाची लाईन आहे. आणि इकडे सुद्धा ना स्वामींची अशी उभी असलेली खूप मोठी मूर्ती आहे आणि खाली तिथे ना अन्नपूर्णा ठेवलेली आहे. मी तर अन्नपूर्णाची मूर्ती अशी म्हणजे पहिल्यांदाच बघितलेली आहे कुठच्या मंदिरामध्ये. तिचे सुद्धा दर्शन मिळतं इथे आपल्याला. किती सुंदर वाटतं बघा. आणि गुरुवारचे ना इकडे खूप दिवे लावतात. हा जो हॉल आहे ना तो इकडे बघा, हे सगळे चौरंग ठेवलेले तर अभिषेकासाठी आहेत हा हॉल. अभिषेक वगैरे तुम्हाला काय करायचं असेल, सत्यनारायण करायचं असेल तर सगळं इथे करू शकता. आता आपण आलेलो आहे महाप्रसादाच्या हॉलकडे. तर इकडे आहे महाप्रसाद. असे 2 काउंटर असतात, एक लेडीज आणि एक जेंट्स. इकडे लेडीज आहेत, त्यासाठी जेंट्स काउंटर असतं. तर ज्यांनी अन्नदान केले ते सुद्धा खूप सेवा करतात. आणि मी तर म्हणते मलाही कधीतरी सेवेचा भाग मिळावा, मलाही वेळ मिळावी सेवा करण्याची. स्वामींची इच्छा असेल तर तेही माझ्याकडून सेवा कधीतरी करून घेतील. मला खूप इच्छा आहे सेवा करण्याची. तर असं काही सेवा करू शकतो आपण. आणि जेवल्यानंतर आहे ना इकडे ताट धुण्यासाठीची सोय आहे. खूप मस्त पाण्याची सोय केलेली आहे, नळ वगैरे सगळं. आपण आपलं ताट धुवायचं आणि तिकडे ठेवायचं. इकडे स्वयंपाकघर आहे, खूप मोठं आहे, पण आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत तिकडे. तर आता जेवण झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते. इकडे सुद्धा ना एक झाड आहे, त्याच्या खाली सुद्धा पादुका ठेवलेल्या आहेत. तर बघा आता बिट्टूला दर्शन घ्यायचं आहे आणि घंटीसुद्धा वाजवायची आहे, पण काही जमलं नाही उंची नसल्यामुळे बिचारा. तर ह्या आजींनीसुद्धा दर्शन घेतलेलं आहे स्वामींच्या पादुकांचं. मलाही घ्यायचं आहे. बिट्टू बोलला मम्मी मी शूट करतो, तू घे दर्शन. बिट्टूला जसं जमलं आहे तसं त्यांनी शूट केलेलं आहे बिचारा. त्याच्या हिशोबाने त्यांनी शूट केलं छान, तसं त्याला जसं जमलं तसं. आणि बोलला मम्मी मला पण थोडासा घ्या आता तू. लहान मुलं पण ना. इकडे बघा हा एक हॉल आहे, तिकडे यज्ञ वगैरे करतात. तर तिकडे आता सगळेजण आहे ना ओपन स्पेस आहे, तिथं वाट बघतात, म्हणजे बसलेत कशासाठी, त्यांची ट्रेनची वेळ होण्यापर्यंत ते तिकडे थांबणार. आता ट्रेनची वेळ झाली की स्टेशनला जाणार. ही दुकानं तर तुम्हाला मी मगाशीच दाखवलेली.
खूप सारी दुकान आहेत. आपण आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण घराकडे. बघा मागच्या गाडीवरती बिट्टू, शरद काकी आणि प्रथमेश आहे. इकडे दादा आणि मी आहे. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. थँक्स फॉर वॉचिंग.